भादोली जिल्हा परिषद मतदारसंघातून सौ राणी प्रकाश कांबळे यांचा उमेदवारी अर्ज दाखल। हातकणंगले तालुक्यातील भादोली जिल्हा परिषद मतदारसंघातून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आटवले गटाचे युवा नेते व रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषद माजी कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष पत्रकार प्रकाश कांबळे यांच्या पत्नी राणी प्रकाश कांबळे राहणार वाठार तर्फे वडगाव यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे। यावेळी बोलताना राणी कांबळे म्हणाले की भादोली जिल्हा परिषद मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मतदारसंघामध्ये अनेक प्रश्न प्रलंबित आहेत ते सोडवण्यासाठी, महिलांना घरबसल्या रोजगार देण्यासाठी, महिलांना सक्षम करण्यासाठी, युवक युवतींना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र उभे करण्यासाठी मला निवडून देऊन एक संधी आपली सेवा करण्यासाठी द्यावी असं त्या म्हणाल्या। यावेळी बोलताना सामाजिक कार्यकर्ते प्रकाश कांबळे म्हणाले, मतदारसंघातील स्थानिक उमेदवार मी माझ्या पत्नीला उभं केलं आहे। मी गेली 20 वर्ष झालं पत्रकारिता, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, राजकीय या क्षेत्रामध्ये कार्य करत आहे। मी मतदारसंघातील अनेक लोकांच्या अडचणी सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलाय, तसेच पत्रकारितेच्या माध्यमातून अनेक लोकांना न्याय देण्याचं काम केलंय। मतदारसंघातील अनेक प्रश्न सोडवली आहेत। या सर्व कामाची शिदोरी घेऊन मी माझी पत्नी राणी प्रकाश कांबळे यांचा उमेदवारी अर्ज आज दाखल केलाय। तरी भादोली जिल्हा परिषद मतदारसंघातील शून्य मतदार बंधू भगिनींनी आपल्या राणीताईला आपली बहीण आणि स्थानिक उमेदवार म्हणून साथ द्या आणि मतदारसंघातीलच उमेदवार म्हणून त्यांच्या पाठीशी खंबीर राहा अशी आशा बाळगतो। यावेळी मौजे वडगावचे माजी सरपंच काशीनाथ कांबळे, अजित कांबळे, पत्रकार रुपेश आठवले, उज्ज्वला कांबळे, अक्षरा कांबळे, जयश्री कांबळे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते। सौ राणी प्रकाश कांबळे भादोली जिल्हा परिषदमधून सर्वांगीण विकासाची कामं करण्यासाठी मतदारसंघातून उभे आहे। नमस्कार, मी पत्रकार प्रकाश कांबळे। भादोली जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये 8 गावं येतात। भादोली, वाठार, आंबपाडे, मनपाडे, कासारवाडी आणि टोक या 8 गावातील कोणीतरी स्थानिक उमेदवार असावा ही जनतेची आणि 35,718 असणाऱ्या मतदार मायबाप जनतेची मागणी होती। पण दोन्ही गटाकडून मी कोणावर टीका करणार नाही, या ठिकाणी दोन्ही गटांनी आणि दोन्ही नेत्यांनी उपरी उमेदवार या ठिकाणी दिले आहेत। एक सर्वसामान्य कुटुंबातील सामान्य कार्यकर्ता म्हणून गेली 20 वर्ष झालं चळवळीमध्ये काम करताना मी रामदाजी आठवले साहेब यांच्या रिपब्लिकन ऑफ इंडियाचा माजी विद्यार्थी संघाचा जिल्हाध्यक्ष आहे, तसेच युवा पत्रकार संघाचा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आहे आणि एक पत्रकार म्हणून आणि सामाजिक कार्यकर्ता म्हणून मतदारसंघामध्ये गेली 20 वर्ष झालं सामाजिक, शैक्षणिक, राजकीय अशा अनेक चळवळीमध्ये काम करतोय। काम करत असताना लोकांची जाणीव आहे, लोकांच्यात रोज बसावटा मतदारसंघात असल्यामुळं प्रत्येकासंघ कनेक्टिव्हिटी आहे। हे असताना मी लोकांच्या पाठबळावर आणि मायबाप जनतेच्या मतदारांच्या जवळ जाणारा कार्यकर्ता म्हणून मी माझी पत्नी राणी प्रकाश कांबळे यांच्यासाठी उमेदवार दाखल केलेला आहे। मी भादोली मतदारसंघातील सर्व मायबाप मतदार बंधू भगिनींना विनंती करतो, आपला लाडका भाऊ म्हणून, तुमची लाडकी बहीण म्हणून आमच्यासारख्या सामान्य घरातील कुटुंबातील उमेदवाराला आपलं पाठबळ द्यावं आणि आपल्याच मतदारसंघातील कोणतर लढतोय म्हणून त्याच्या पाठीशी सदैव राहावं। आपण कोणतरी येते बाहेरचं पैशाजोर उमेदवारी घेते, आमदार बाहेरचं आहे, आमदार बाहेरचं ठीक आहे, पण पंचायत समिती स्थानिक स्वराज्य निवडणूक आहे। 35,000 मधलं मायबाप नेत्यांनी काय वाटलं नाही का की कोणतरी आपला स्थानिक उमेदवार उभा करावा? असं न करता पैशाच्या जोरावर परकीय उमेदवार लादून जनतेची इथं फसवणूक झालेली आहे। मी एवढीच विनंती करतो सगळ्या मतदार बंधू भगिनींना की आमच्यासारख्या सामान्य कुटुंबातील उमेदवारांना न्याय द्यावा आणि आपण आम्हाला मतदान करून आम्हाला विजय करावं। धन्यवाद। शिवार न्यूज प्रतिनिधी संदीप कोले।